नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मालती म्हणत असते, आपली लेक ही सुखात राहावी असा हट्ट असतो प्रत्येक आईवडिलांचा आणि त्यासाठी जर काळीज जरी काढून मागितलं असतं तरीही दिलं असतं आणि काळीज दिलं सुद्धा. आमचं घर ज्याच्यावर चालत होतं ते दुकानसुद्धा दिलं. अक्षरशः बँकेतून कर्ज काढून सुद्धा या माणसाला पैसे दिले. माझ्या मुलाच्या करिअरसाठी लागणारा पैसासुद्धा ह्या माणसाला दिला. का तर फक्त आमच्या लेकीनं सुखानं नांदावं म्हणून. पण तोच माणूस जर तिच्या जीवावर उठत असेल तर कशाला हवाय हा जीवघेणा संसाराचा खेळ. या हैवानापासून मुक्त करा माझ्या आनंदीला. या माणसाने माझ्या आनंदीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. काहीच अर्थ नाहीये या लग्नाला. फक्त आणि फक्त मानसिक आणि शारीरिक छळ आहे माझ्या मुलीचा. त्यामुळे एका आईची कळकळीची विनंती आहे की हा घटस्फोट झालाच पाहिजे. सर्वांना मालतीचा अगदी अभिमान वाटत असतो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. अंशुमनचा चेहरा मात्र चांगलाच उतरलेला असतो. तर मालतीच्या ह्या वक्तव्याने शेलार वकीलसुद्धा खाली बसून घेतात. जज साहेब ॲडव्होकेट गायत्री यांना विचारतात की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. त्यावर गायत्री सांगते की नो माय लॉर्ड, मला यांना कुठलाही प्रश्न विचारायचा नाही आहे, तुम्ही जाऊ शकतात. आणि मग मालती खाली बसते. खाली बसल्यावर ती आनंदीला जवळ घेते तेव्हा आनंदीसुद्धा खूप प्रेमाने मालतीला मिठी मारते. पुढे गायत्री आत्या म्हणते की मला प्रश्न विचारायचा आहे तो अंशुमन सुर्वे यांना. आता अंशुमन हा विटनेस बॉक्समध्ये आलेला असतो. गायत्री म्हणते की अंशुमन, तर तुम्ही बोलतात की तुमची बायको ही खोटं बोलते, पण मग फरक आहे. जर आनंदी तुमची बायको जर खोटं बोलत असेल तर खरंही काहीतरी असेल आणि मग ते तुम्ही जज साहेबांना का नाही सांगत? सांगा बरं खरं काय होतं. अंशुमन म्हणतो की हो, खरं हेच होतं की आम्ही सुखाचा संसार करत होतो. तर गायत्री म्हणते की सुखाचा संसार? अहो, पण त्याच्यासाठी 4 भिंतींचं घर आणि डोक्यावर छप्पर लागतं, हे तुम्हाला माहिती आहे का? अंशुमन म्हणतो की हो. गायत्री आत्या म्हणते की मग त्यासाठी तुम्ही आनंदीच्याच वडिलांकडून पैसे घेतले, ही गोष्ट खरी आहे का? अंशुमन म्हणतो की हो. गायत्री आत्या पुढे म्हणते की घर तर तुम्ही विकत घेतलंच नाही, आणि मग ते पैसे गेलेत कुठे? अंशुमन म्हणतो की हे बघा, मी काय तिला रस्त्यावर ठेवलं नव्हतं, भाड्याचं घर होतं आमचं. तर गायत्री आत्या म्हणते की भाड्याचं घर होतं आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घरमालक हा भाडं मागायला घरात उभा होता, हे गोष्ट खरी आहे? त्याने तुम्हाला तुमचं सगळं सामान घराबाहेर फेकण्याची धमकीसुद्धा दिली होती. तेव्हा तुमची बायको आनंदी हिने त्यांच्यापुढे विनवणी केली आणि त्यानंतर म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला असं बोललात की तू त्याच्यासमोर फक्त हात जोडले की आणखी काय काय केलं, असा घाणेरडा संशयसुद्धा घेतलात. आणि अंशुमन फ्लोमध्ये हो म्हणून जातो आणि परत नाही म्हणतो आणि म्हणतो की खरं तर माझी त्यावेळी नोकरी सुटली होती आणि अशा परिस्थितीत टेन्शनमध्ये असा माणूस वागू शकतो ना. त्यावर गायत्री आत्या ओरडते की खोटं, तुम्ही आजपर्यंत फक्त आणि फक्त खोटं बोलत आलात अंशुमन सुर्वे. तुम्हाला जर परिस्थितीचं भान तर तुम्ही बाहेरच्या मुलीच्या अंगचटीला गेलाच नसता. जर तुम्ही गुन्हेगार नसता तर तुमच्यावर गुन्हे पडून तुमच्यावर केसेस फाईल झाल्याच नसत्या. तुम्ही आता नाही म्हणूच शकत नाही, कारण मी पुराव्यासाठी चौकीतून पेपर्स आणलेत माय लॉर्ड. गायत्री आता जज साहेबांना पेपर्स दाखवते. तर अंशुमन म्हणत असतो की हे सर्व काही लग्नाआधी होतं आणि लग्नानंतर मी बदललो होतो. मी आणि माझी बायको आम्ही दोघंही आनंदात होतो. गायत्री म्हणते की अच्छा, आनंदात? मग मला सांगा की तुम्ही तुमच्या बायकोसाठी काय काय केलं? अंशुमन म्हणतो की म्हणजे? गायत्री म्हणते की म्हणजे गेल्या काही 4 वर्षामध्ये तुम्ही तिच्यासाठी खरेदी केलीत, तिला एखाद्या रेस्टॉरंटमध्ये नेलं, रेस्टॉरंटचं सोडा साधं भजीपावच्या गाड्यावर तरी नेलं. अंशुमन म्हणतो की मी पार्सल आणायचो ना. तर गायत्री आत्या म्हणते की कोणासाठी? अंशुमन म्हणतो की तिच्यासाठी. गायत्री म्हणते की खोटं, पुन्हा खोटं. युअर ऑनर, या माणसाने स्वतःच्या पैशाने एक वस्तूसुद्धा घरात आणली नाही. उलट यांच्या लग्नामध्ये आनंदीच्या वडिलांनी आनंदीच्या अंगावर 10 तोळे सोनं घातलं होतं. ते सोनं कुठे आहे अंशुमनराव? अंशुमन म्हणतो की ते मला माहीत नाही. त्यावर गायत्री म्हणते की ते तुम्हालाच माहिती आहे. युअर ऑनर, ही रिसिप्ट आहे. मी कालच मुंबईला यांच्या घराजवळच्या सोनाराकडनं ही रिसिप्ट आणली आहे. आनंदीचे सगळे दागिने या माणसाने विकलेत. लग्नात केलेलं सोनं हे जे की श्रीधन असतं ते सर्व विकून ह्या माणसाने पैसे खाल्लेत. अंशुमन म्हणतो की नाही, हे शक्य नाही आहे. त्यावर गायत्री म्हणते की मी इथे त्या सोनाराला बोलावू शकते आणि हे सिद्ध देखील करू शकते. दागिने विकायला तुम्ही तिथे गेला होता आणि तिथलं CCTV फुटेजसुद्धा आहे तिथे.
बरं ते सर्व जाऊ द्या, मला सांगा की तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम आहे का हो? अंशुमन म्हणतो की हो, खूप आहे. गायत्री म्हणते की ठीक आहे, मग मला सांगा की तिचा वाढदिवस कधी असतो हो? अंशुमनला मात्र याचं उत्तरही देता येत नसतं. तर शेलार वकील उठतात आणि म्हणतात की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हा काय प्रश्न झाला का? गायत्री म्हणते की माय लॉर्ड, जो माणूस एवढा ठणकावून सांगतोय की त्याचं त्याच्या बायकोवर एवढं प्रेम आहे, तर त्याला त्याच्या बायकोचा वाढदिवस कधी असतो हे माहीतच पाहिजे. सांगा मला अंशुमन सुर्वे की तुमच्या बायकोचा वाढदिवस कधी असतो? अंशुमन सांगायला लागतो की आनंदीचा वाढदिवस 6 मे, 6 जून, 6 एप्रिल. तर गायत्री म्हणते की हो का, आनंदीचा वाढदिवस 7 ऑक्टोबरला असतो. यावरूनच ही गोष्ट लक्षात येते की यांच्या बायकोवर आणि यांच्या नात्यावर किती प्रेम आहे ते. माझा पुढचा प्रश्न आहे की तुमची बायको प्रेग्नंट होती तेव्हा तुम्ही काय केलं? अंशुमन म्हणतो की मला माहीतच नव्हतं की ती प्रेग्नंट आहे. तेव्हा गायत्री म्हणते की खोटं. तुमच्या बायकोने जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की ती प्रेग्नंट आहे तेव्हा तुम्ही काय केलं? अंशुमन म्हणतो की मला काही माहीतच नव्हतं, ती स्वतः गेली होती ॲबॉर्शन करायला. गायत्री आत्या म्हणते की तुम्ही शेवटचं खरं कधी बोललाय हे तुम्हाला आठवतंय? तुम्हाला नीट आठवतंय का तुमच्या बायकोचं ॲबॉर्शन झालंच नव्हतं तर मिसकॅरेज झालं होतं आणि याचं कारण होतं की तुम्हाला मूल नको होतं. अंशुमन म्हणतो की मला मूल नको होतं कारण मी कर्जबाजारी झालो होतो, माझ्याकडे पैसे नव्हते, मी खूप टेन्शनमध्ये होतो आणि जर अशा परिस्थितीत मूल झालं तर मला राग येणारच ना, आणि म्हणूनच मी तिला म्हटलं होतं की मला हे मूल नको आहे. गायत्री म्हणते की तुम्हाला मूल नको होतं म्हणून तुम्ही तिला धक्का देऊन पाडलत. अंशुमन म्हणतो की नाही, हे सर्व खोटं आहे युअर ऑनर, माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. आनंदी, तू प्लीज मला सोडून जाऊ नकोस. आनंदी, मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. अंशुमनचे नाटकं सुरू असतात. अंशुमन म्हणत असतो की आनंदी, तू प्लीज मला पुन्हा माझ्याकडे ये. जज साहेब, आनंदीला माझ्याकडे परत पाठवा. आणि असं म्हणून नाटकं करत अंशुमन खाली पडतो. अंशुमनने चक्कर आल्याचं नाटक केलेलं असतं. शेलार वकील म्हणतात की युअर ऑनर, त्यांना टेन्शनमुळे चक्कर आली आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात यावं. त्यावर जज साहेब म्हणतात की ठीक आहे, त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. हा खटला 10 दिवसांनंतर पुन्हा सुरू होईल. अंशुमनचं हे पूर्णपणे नाटक असतं. तर पोलीस वगैरे अंशुमनला तिथून घेऊन जातात. तर घरातल्या सर्वांना कळलेलं असतं की हे अंशुमनने नाटक केलेलं असतं, त्यामुळे सर्वांना अंशुमनचा खूपच राग येत असतो. घरी आल्यावर आनंदी मालतीला म्हणते की आई, मी तुला खरंच सांगू शकत नाही की मला आता काय वाटतंय ते. मला तर असं वाटलं होतं की मी माझ्या आईला कायमचं हरवून बसले की काय. तिला माझं म्हणणंच कळत नाही का. मला खूप भीती वाटत होती आई. मालती म्हणते की तुझी आई तुझ्यासोबत उभी राहणार नव्हती का, आणि तुला काय, मला सुद्धा हीच भीती वाटत होती. कधी कधी आनंदी एखाद्या माणसाच्या मनामध्ये एखादी भीती एवढी बसते की तो स्वतःच काही पण विचार करायला लागतो. कदाचित माझ्या हातून सुद्धा त्यात चुका झाल्या असतील. अगं, मला अंशुमनराव भेटले होते, त्यांनी मला घाबरवलं, त्यांनी मला धमकी दिली. मला त्यांची इतकी भीती वाटली की मी कोर्टात येणंच टाळणार होते. मी ठरवलं होतं की कोर्टात जायचंच नाही आणि काही बोलायचं देखील नाही. पण त्यावर अण्णा विचारतात की पण काय. तेव्हा मालतीला पडलेलं स्वप्न तिला आठवतं. त्यामध्ये मालती ही आनंदीजवळ असते आणि आनंदी रडत असते की आई, माझं बाळ गेलं ग. आणि हे बघून मालतीला खूप वाईट वाटत असतं. मालती पुढे आनंदीला सांगू लागते की हे सर्व आठवून मी अजूनच अस्वस्थ झाले. अंशुमनरावांचा तो विकृत चेहरा सारखा डोळ्यासमोर यायला लागला आणि मला हे जाणवलं की आनंदी ज्या नालायक माणसांबद्दल इतकं काही बोलतीये ते सर्व खरंय. तो नीच माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो, परंतु त्याच वेळी आम्ही गेलो तर माझ्या आनंदीचं काय होईल. आणि हा विचार देखील मला सतावत होता. नेमका आई म्हणून कुठली भूमिका घ्यावी हेच कळत नव्हतं मला. आणि याच विचारात मी देवासमोर गेले. देवासमोर गाऱ्हाणं घातलं आणि लगेचच माझ्या प्रश्नाचं उत्तर देवाने दिलं. मालती मंदिरामध्ये बसलेली असते आणि मालतीच्या मनात हाच प्रश्न सुरू असतो की देवा, मला खरंच कळत नाहीये की मी आता काय करू. मुलीचा संसार वाचवायचा तर मुलीला संसारात सुख नाही, आणि तिला त्या माणसापासून दूर करायचं म्हटलं तर तिच्या आयुष्याचं पुढे काय होईल हा विचार येतोय. काय करू देवा, काहीच कळत नाही. आता तूच काहीतरी मार्ग दाखव. तेवढ्यातच मंदिरातला घंटा वाजवतो. खरं तर एका आईने तो वाजवलेला असतो आणि तिच्यासोबत एक मुलगी देखील असते. ती खूप छोटी असते आणि ती मुलगी तिच्या आईला म्हणत असते की आई, मला देखील घंटा वाजवायचा आहे, पण माझा तर हातच पुरत नाही आहे. आणि मग तिची आई तिला म्हणते की बरं ठीक आहे, हे बघ बाळा, मी आई आहे ना तुझी, जिथे तुझा हात पोहोचत नाही तिथे मी तुझा हात पोहोचवेल. आणि मग ती आई तिच्या मुलीला उचलून धरते आणि मंदिरातला घंटा वाजवते.
आणि मग ती मुलगी लगेचच तिच्या आईच्या गालावर किस करते आणि हे सर्व मालती बघते. मालती पुढे म्हणते की त्या मायलेकींना बघून मला सुद्धा असंच वाटलं की मी सुद्धा माझ्या आनंदीच्या पाठी अशीच उभी राहायला पाहिजे. त्या चिमुकल्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही असं वाटलं की मला देखील माझ्या आनंदीच्या चेहऱ्यावर असंच हसू बघायचं आहे. पण तेव्हा मला जाणवलं की माझ्या आनंदीच्या चेहऱ्यावर हसू तेव्हाच येईल जेव्हा ती त्या राक्षसाच्या तावडीतून सुटेल. अंशुमन रावांसोबत ती कधीच सुखी राहू शकणार नाही. मग मी निर्धार केला आणि लगेचच निघाले. आणि देवळाबाहेर रिक्षाही भेटत नव्हती आणि तेवढ्यात असं म्हणून घडलेला प्रकार मालती सांगू लागते. जेव्हा मालती रस्त्याने चाललेली असते तेव्हा सार्थकची कार तिथे आलेली असते. सार्थक कार थांबवतो. मालती म्हणते की सर तुम्ही? सार्थक म्हणतो की काय, कुठे निघालात? त्यावर मालती सांगते की कोर्टात. तेव्हा सार्थकने तिला विचारलेलं असतं की कोर्टात? तेव्हा मालती शांत बसते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थक मालतीला विचारतो की आनंदी ऑफिसला येणार होत्या, आल्या नाहीत. मालती म्हणते की नाही, तिला अर्जंट काम होतं ना म्हणून ती तिथे गेली आहे आणि त्यामुळे तिच्या नोकरीवर परिणाम तर नाही होणार ना. तर दुसऱ्या दिवशी आनंदी ही ऑफिसमध्ये आलेली असते. आनंदी रेश्माला म्हणते की मला इथे सार्थक सरांनी बोलवलंय ऑफिस जॉईन करायला. रेश्मा म्हणते की इतकं सगळं घडलं तरीही तुला काहीच कसं वाटत नाही गं? तुझ्या जागी जर दुसरी एखादी मुलगी असती तर लाज वाटून इथे आली सुद्धा नसती. पण तू तर अगदी शेमलेस आहे. केदार म्हणतो की ऑफिस 10 वाजता सुरू होतं आणि आता 3 वाजलेत. रेश्मा म्हणते की आता तू काय लॉक लावायला थांबणार आहेस का? तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.